यानंतर दाऊद संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे। पाकिस्तानमध्ये दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सध्या मिळते। सध्या त्याला कराचीतील रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे डी कंपनीत मोठी खळबळ उडाली आहे। या बातमीनंतर पाकिस्तानातील इंटरनेट सेवा तत्काळ बंद करण्यात आलेली आहे। याबाबत पाकिस्तानमधील पत्रकारानं बातमी दिली आहे, मात्र पाकिस्तान सरकारने कुठलाही दुजोरा दिलेला नाहीये। दरम्यान भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी देखील ट्विट करत याबाबत संशय व्यक्त केलाय। पाहूयात त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय। पाकिस्तानमध्ये सध्या इंटरनेट सेवा ही बंद आहे। कुछ तो है जिसकी पर्दादारी है, दाऊद अज्ञात, अशा पद्धतीचं अतुल भातखळकर भाजप नेते यांनी ट्विट केलेलं आहे। दरम्यान दाऊद इब्राहिम विषयी अधिकची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 70च्या दशकात दाऊदचं नाव मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये झपाट्यानं उदयाला येऊ लागलं। सुरुवातीला हाजी मस्तानच्या गँगसाठी दाऊद काम करायचा। पुढे स्वतःची डी कंपनी त्यानं सुरू केली। 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड हा दाऊदच होता। 1993च्या साखळी स्फोटानंतर तो दुबईला पळून गेला। पुढे कुटुंबासह पाकिस्तानात राहत असल्याची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली। भारतात त्याच्या विरोधात अतिरेकी हल्ला, शस्त्रास्त्र आणि ड्रग्ज तस्करीचे अनेक गुन्हेही दाखल झालेले आहेत। खून, अपहरण, सुपारी, हत्या, संघटित गुन्हेगारीचेही गुन्हे त्याच्यावर दाखल झालेत। 2003 साली दाऊद आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आला। 2011 साली FBI आणि फोर्ब्सच्या यादीत जगातील तिसरा सर्वात मोठा फरारी गुन्हेगार म्हणूनही त्याची नोंद करण्यात आली। दरम्यान दाऊदवर विषप्रयोग नेमका कसा झाला तेही पाहूया। दाऊदला अन्नातून विषबाधा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विषबाधेनंतर सुरुवातीला बंगल्यातच त्याच्यावर उपचार करण्यात आले। त्यानंतर दाऊदला अनेक वेळा उलट्या सुद्धा झाल्याची माहिती मिळतेय। 102 डिग्री तापाची सुद्धा तक्रार यावेळी त्याची पाहायला मिळाली। दाऊदला IV ट्रिपच्या 2 ते 3 बाटल्याही देण्यात आल्या। कराचीतील बंगल्यात उपचार त्याच्यावर करण्यात आले सुरुवातीला। नंतर दाऊदला अन्नातून विषबाधा झाल्याचं यातून कुठेतरी स्पष्ट झालं। दाऊदला पाकिस्तानमध्ये विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती सध्या मिळतेय। सध्या कराचीतील रुग्णालयामध्ये दाऊद आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक मानली जाते।